मागच्या काही दिवसांपासून विधिमंडळ पक्षासंदर्भात ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादामागचं लॉजिक समजून घेतलं तर सगळा गेम पलटेल। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची या खटल्याची नियमित सुनावणी सुरू आहे। उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद संपलाय तर ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी बाजू मांडली। या दोन्ही वकिलांनी सुनावणीत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कसे चुकीचे निर्णय घेतले हे युक्तिवादातून मांडलं। ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांच्या युक्तिवादाचा भर प्रामुख्याने विधिमंडळ पक्षफूट आणि आमदार अपात्रता या दोन मुद्द्यांवरती होता। कारण शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंकडे सोपवताना निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळाला आधार बनवलं। विधिमंडळातील संख्याबळ कोणाच्या बाजूने आहे हे लक्षात घेऊनच आयोगाने एकनाथ शिंदेंच्या बाजूने कौल दिला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर निर्णय घेताना हाच मुद्दा ध्यानात घेतला होता। ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांचं म्हणणं आहे की विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष होत नाही। विधिमंडळ पक्ष हा कायमस्वरूपी नसतो, राजकीय पक्ष हा कायम असतो। राजकीय पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेली असते। विधिमंडळ पक्षाची आणि नेत्याची विधानसभेत निवड होते। विधिमंडळ पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी होत नाही। विधिमंडळ पक्ष हा दर 5 वर्षांनी बदलत असतो। आता सर्वोच्च न्यायालयात ज्या खटल्याची सुनावणी सुरू आहे, खरं तर त्या विधानसभेची टर्म संपलेली आहे। 2019 ते 2024 या टर्ममध्ये शिवसेना पक्ष फुटून 2 गट पडले। शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 40 आमदारांनी एकनाथ शिंदेंना साथ देत भाजपसोबत सरकार बनवलं। यावेळी विधानसभेतील संख्याबळ एकनाथ शिंदेंसोबत होतं। त्यानंतर लोकसभेतले काही शिवसेना खासदार हे एकनाथ शिंदेसोबत गेले। निवडणूक आयोगाने पक्ष आणि निवडणूक चिन्ह सोपवताना ही संख्या ध्यानात घेतली। उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद असा आहे की शिवसेना पक्षाची जी रचना आहे त्यातले नेते मंडळी पदाधिकारी माझ्यासोबत होते। देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करताना 19 लाख सदस्य आमच्यासोबत होते, 4 लाख सदस्य हे शिंदेसोबत होते असा दावा केलाय। त्यामुळे शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना मिळायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। या सगळ्यामध्ये एक मुद्दा लॉजिकल आणि पटण्यासारखा वाटतो, तो म्हणजे विधिमंडळ पक्ष कायम राहत नाही, तो दर 5 वर्षांनी बदलत असतो। निवडणूक आयोगाने 2019 ते 2024 या संख्याबळाच्या आधारावर निर्णय घेतला। आताचं संख्याबळ हे वेगळं आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सिब्बल आणि कामत यांचा विधिमंडळातील संख्याबळ 5 वर्षांसाठी असतं आणि राजकीय पक्षासारखी त्याची निवडणूक आयोगात नोंदणी होत नाही हे मुद्दे मान्य केले तर सर्व खटल्याची दिशाच बदलू शकते। निर्णय कदाचित शिंदेऐवजी ठाकरेंच्या बाजूने लागू शकतो। यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।